सामाजिक कार्यात सतत समाजभान राखून तू करत आलीस. तू बोलली सुद्धा आता आपल्या चर्चा दरम्यान तू सांगितलं तरी सुद्धा महिला मदत केंद्राची संकल्पना कुठून आली? हा की हे बघा, आता साड्या वाटायच्या, कपडे वाटायचे, भांडी वाटायची, आपल्या संक्रांतीला आलेली वाणं जमा करायची सगळ्या बायकांची, ती त्यांना द्यायची. ह्याच्यातून खूप काही आउटपुट नव्हतं, आम्ही हेल्प करत होतो. पण महिला मदत केंद्राची संकल्पनाच ही आहे की त्यांना आत्मसन्मान मिळवून द्यायचा आणि ठराविक कामाच्या चाकोरीच्या बाहेर काढायचं त्यांना, की वेगळा विचार करा थोडा. जग कुठे चाललंय, तुम्ही काय काय करू शकता, नवीन काय 4 पैसे जास्त मिळवू शकता. आणि खरं तर मूळ असं आहे की तुम्ही सासूरवासातून बाहेर पडा. कुटुंबातला प्रधान व्यवस्थेमध्ये जो महिलांचा वेगवेगळ्या पद्धतीने पिढ्यानपिढ्या छळ होतो, कदाचित तो शहरी भागांमध्ये आता नसेल, कमी असेल, संपला असेल, प्रमाण छुप असेल त्याचं. ग्रामीण भागात उघड आहे. तर त्यांना त्याच्या बाहेर काढणं सुद्धा गरजेचं होतं की चूक नसताना सुद्धा त्या सुनेची सासू तिला बोलतीये, रागावतीये, मारतीये, तर तिची हिंमत तयार झाली पाहिजे म्हणायची. तिचे मनामध्ये एक हे आलं पाहिजे की नाही, हे चुकीचं आहे. अहो तिला सांगावं लागेल, नाहीतर काय हो की हे बघ, आता आपण 4 बायका एका गल्लीत राहतो खेड्यातल्या, तुझी सासू तुला हाणते, हिची सासू हिला हाणते, माझी मला हाणते, शिव्या देते. तर आपल्याला ते कॉमन वाटतं, असं आपल्याला वाटतं की हे होणारच आहे, घरोघरी कॉमन आहे. आता विशेष काय, मृणालीला हाणते, हिलाही हाणते, मलाही हाणते. हे चुकीचं आहे, हे सांगायचं कुणी? हे बरोबरच नाहीये, हे सांगायचं कुणी? हा, ही जाणीव जागृती करणे इथून सुरुवात आहे, की जाणीव निर्माण करणे की नाही हे बरोबर नाहीये, हा तुझा अधिकार. चुकीला चूक म्हणणं, आणि तेही पण अत्यंत समंजसपणे. कारण जर त्यांना आपण आक्रमक व्हायला शिकवलं, त्यांच्याकडे ताकद शारीरिक खूप आहे, तर रोज 10 संसार मोडतील आणि मग ते माझं चांगलं काम नाही असणार. त्याच्यामुळे काय होणार आहे की ते घर उघडं पडेल, ती मुलं वाऱ्यावर जातील. तर हे सगळं फार सम्यकपणे करावं लागलं, अत्यंत सम्यकपणे त्यांना शिकवावं लागलं. कारण एकदम आक्रमक करणे आणि भडकवून देणे त्यांना, ते चुकीचं होतं. हे गोडी गुलाबीत सांगणं होतं. मग फक्त त्या सुनेचं नाही, त्या सासूचं सुद्धा काउन्सिलिंग, त्या नंदेचं सुद्धा आणि त्या नवऱ्याचं सुद्धा. हे स्लोली मी केलं, हे मी एकटीनं केलं, अगदी घरोघरी जाऊन केलं. जिथे कुठे अडचण आली मी प्रत्यक्ष तिथे जाऊन केलं. साम दाम दंड भेद सगळं मी जे जमलं ते वापरलं. खरंच ताई, तुमच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. आणि म्हणूनच तुमच्या पाठीशी आज असंख्य महिलांचा जो समूह आहे, तर तो समूह तुम्ही आज निर्माण केलेला आहे. आणि ह्या महिलांना तुम्ही एक रोजगाराचं माध्यम म्हणून महिला मदत केंद्र सुरू केलेलं आहे. या महिला मदत केंद्राच्या ज्या महिला आहेत, तर त्या कुठल्या कुठल्या व्यवसायाशी निगडीत आहेत? त्या मुगोड्या करून देतात, दिवाळीची घरसफाई किंवा वर्षभर घरसफाई करून देतात, झुणका भाकरी बनवून देतात, साध्या ज्वारीच्या भाकरींची ऑर्डर घेतात, तेल मालिश करतात महिलांना, फक्त महिलांना, बाळंतिणींना, लहान मुलांना. त्याच्यानंतर विड्याची पानं विकतात, विड्याच्या पानांची रोपं विकतात, वेगवेगळी रोपं विकतात. चिया सीडचं जरा कमी चाललं, कारण की त्याला श्रीमंत खरेदीदार वर्ग पाहिजे, ग्राहक वर्ग पाहिजे, तो काही आम्हाला फारसा मिळाला नाही, ते थोडं कमी चाललं. पण ठीक आहे, तो आम्ही त्या निमित्ताने थोडंफार पोहोचलो, थोडाफार फायदा झाला. आता तिला जी चिया सीड विकते तिला कळालं की ऍटलिस्ट नको आता हा आपण दुसरा व्यवसाय करू, इथपर्यंत प्रगती झाली. हे ट्रायल अँड एरर सुरू आहे. आणि उन्हाळ कामांची पुष्कळ त्यांना ऑर्डर आता मिळत आहे. कुणी चहाचा स्टॉल लावत आहे, कोणी म्हणजे स्वतःच्या घरी वस्तू तयार करून दुसऱ्याकडे नेऊन पोहोचवणे, अशी पण कामं चांगली आहेत. चिवडा, लाडू, बेसनवडी ह्या ऑर्डर पण चांगल्या मिळत म्हणजे कधी कधी काय होतं की त्या महिलांना सुचत नाही, पण आपण थोडंसं पुशअप केलं बरोबर की नक्कीच त्यांना त्यांचं जे जाणीव आहे, आपल्या स्वतःमधला स्वत्वाची जाणीव त्यांना निर्माण होते. बरोबर आहे, बरोबर आहे. ते आपण त्यांना थोडं सुचवलं की त्याही स्वतःचं डोकं चालवायला लागतात, एक 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 एक. हे स्लो होते प्रोसेस, त्या पटकन का नाही करू शकत आहे. त्यांना तेवढं वाचन म्हणा, आपल्याला जो एक आपण अनेक लोकांना ऐकलेलं आहे, विद्वान चर्चा ऐकलेल्या आहेत, किंवा आपण सोशल मीडियावर खूप साऱ्या गोष्टी वाचतो, ते त्यांना माहीतच नाही ना. त्यांच्याकडे स्मार्टफोन आल्यावर त्या युट्यूब पलीकडे काही बघत नाही, आणि युट्यूबवरचंही काय बघतात तुम्हाला माहिती आहे, गाण्याशिवाय त्यांना माहिती नाही. तर हे सगळं जाणीव जागृती त्या आपल्यासोबत राहतील, माझ्यासोबत राहतील, मी बोलेन मी काय करत आहे, मी मॅडम काय करत आहे ते बघून त्या
स्लोली शिकत आहे. हे बघ, हा चिमूटभर प्रयत्न आहे. माझ्या परिसरात जेवढ्या येतात तेवढ्या बायकांना हा फायदा आहे. पण त्यांच्या मुली त्यांच्या आईकडून शिकतील, त्यांच्या मैत्रिणी, त्यांच्या नंदा, त्यांच्या भावजा, त्यांच्या सासवा, हे असं पर्क्युलेट होत जाईल. लेखिकेकडे जाण्यापूर्वी परत मी तुझं समाज भान अजून थोडस थांबवणार नाही, आणि तू थांबणार हे मला माहिती आहे. इतक्यात काही तू थांबणार नाहीयेस. पुढच्या काय संकल्पना? महिला मदत केंद्राचंच मला काम वाढवायचं आहे. शासकीय योजनांमधून त्यांना कामं किती मिळवून देता येतील ते बघायचंय. मुख्य प्रश्न असतो की आर्थिक भांडवल. तर ते जसं जिल्हा उद्योग केंद्र आहे, समाज कल्याण आहे, खादी ग्रामोद्योग आहे, ह्यांच्याशी तर आम्ही संपर्क करतोच, पण त्यांच्या योजना पुरेशा नाहीत किंवा त्या सहज आणि सुलभ बऱ्याच योजना नाहीत. स्पॉन्सर मी शोधते. मला फेसबुक फ्रेंड माझे खूप चांगले आहेत आणि ते थोडं मदत करतात आणि ती जमापुंजी मी एक छोटीशी स्पॉन्सरशिप म्हणून त्यांना देत राहते. खूप मोठं आजच्याला मी 5 स्टार हॉटेल माझ्या महिला मदत केंद्रातल्या बाईंनी टाकावं असं मी स्वप्नही बघू शकत नाही आणि आज बघणारही नाही. तसं झालं तर सोन्याहून पिवळं. पण आज तिला रोजीरोटी मिळाली पाहिजे, आत्मसन्मान मिळाला पाहिजे. उद्या नवऱ्याने घराबाहेर काढलं तर ती स्वतःच्या पायावर उभी पाहिजे. एवढे इतके मिनिमम अपेक्षांमध्ये हे काम सुरू आहे. आता लेखिकेकडे बोला बोला. सलोख्याच्या गोष्टी. हा, सलोख्याच्या गोष्टी 2022 साली आधी बोधिसत्वाचं नॅशनल जिओग्राफी चॅनलवर त्याचा बायोपिक आला. 10वीत होता तो. त्याच्यानंतर खूप सगळ्या भारतातल्या पत्रकारांनी त्याचे इंटरव्ह्यू घेतले. त्याच्यात नागपूर सकाळचे प्रमोद काळबांडे सर होते. तर ते म्हणाले की तुम्ही राहता कुठे वगैरे असं बोलणं झालं की तुम्ही एवढ्या छोट्या खेड्यात राहता. हो, तर कसं काय तुमचा मुलगा इतका नॅशनल जिओग्राफीपर्यंत गेला वगैरे. तर मी फोनवर सांगायला लागले की असं असं झालं. तर ते म्हणे हे जे बोलता हे लिहून काढा तुम्ही. अरे सलोखा हा म्हणजे आता डायव्हर्ट झाले मी थोडी, पण बेसिक सलोखा असल्याशिवाय ना मैत्री टिकते, ना नातेसंबंध टिकतात, ना कुटुंब टिकतं, ना समाज टिकतो, ना देश टिकतो. सलोखा ही इतकी म्हणजे संविधानाची भाषा आहे. सलोख्याची भाषा ही संविधानाची भाषा आहे. न्याय, समता आणि बंधुत्व या 3 गोष्टी जोपर्यंत माणसाला कळत नाही तोपर्यंत ना तो आयुष्यात पुढे जाऊ शकतो, ना तो प्रगती करू शकतो, ना तो यशस्वी होऊ शकतो. आणि निकोप असे नातेसंबंध निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे नवऱ्यानी बायकोला न्याय, समता, बंधुत्व दिलं नाही तर ते कुटुंब ढासळतं. तसंच पुढे पुढे विचार करत जा. नेते आहेत, पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि मोठे अधिकारी आहेत आणि मोठे पदाधिकारी आहेत आणि ते समाजाशी न्याय, समता आणि बंधुत्व या तत्वानी वागले नाही तर त्या देशाचं सुद्धा कल्याण होणार नाही. तो देश सुद्धा गाळात जाणार त्या कुटुंबासारखा. सगळ्यांमध्ये न्याय, समता, बंधुत्व असल्याशिवाय तरणोपाय नाही. आणि सम्यक भाषा जी आहे, सलोख्याची भाषा आहे, ती संविधानाची भाषा आहे. इथे आज हे 17 देशात वाचला गेलाय. आज या पुस्तकाच्या जवळपास 2000 प्रती विकल्या गेल्या. मैत्रिणींनो, खरंच खूप गर्वाची बाब आहे अमृताताई आणि आमच्यासाठी आणि पर्यायाने आपल्या यवतमाळ जिल्ह्यासाठी भूषणावह गोष्ट आहे की ह्या सलोख्याच्या गोष्टी हे जे पुस्तक आहे हे खरंच अतिशय महत्वाचं आहे आणि खूप सुंदर पुस्तक आहे. आपणही ते खरेदी करावं आणि या पुस्तकांचा आनंद घ्यावा असं मला वाटतं. त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य मी सांगते की आमची वैदर्भी बोली आहे जिला आम्ही वऱ्हाडी भाषा असं म्हणतो. तर ती वऱ्हाडी भाषा आणि 12 कोसावर दर 2 कोसावर 12 कोसावर भाषा बदलते असं काहीतरी म्हणतात. माझं सासर बुलढाणा, तर ती बुलढाण्याची सगळी भाषा याच्यात आहे. म्हणजे यवतमाळची वऱ्हाडी बोली आणि बुलढाण्याची वऱ्हाडी बोली या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. तर ही माझ्या सासरची भाषा आहे, ही बुलढाण्याची बोली आहे आणि अत्यंत गोड वैदर्भी भाषा आहे. म्हणजे बघा, मी एक उदाहरण देते साधं की आता अभिजात मराठीमध्ये अगं काय पसारा पाडून ठेवलायस बाई सगळा, हे वाक्य आहे. तेच माझ्या सासूबाई म्हणताला व माय काय पुंगी पेटारा मांडून बसेले व बैना. गाजलेला हा जो झटका आहे ना त्याच्यातला,
म्हणजे तो- जी लकब, अरे त्या- शब्दांची लकब. अरे तो हेल, अरे ते पुंगीपेट ह्या शब्द की तुम्ही पसाऱ्याला किती पर्यायी शब्द वापरा, पुंगीपेटार हा शब्दात जी मजा आहे ती दुसऱ्या शब्दात येत नाही. बोलीची जादू आहे. आम्ही सगळे तुझे वाचक आहोत, फेसबुकवर आहोत आणि वेगवेगळ्या या, तू काय सांगशील एक वाचकाला तुझ्यापर्यंत पोहोचला? आज मला अंदाजे सांगते मी, 8K तिचे फॉलोअर्स आहेत. हो ना, हो ना. 8,000 फॉलोअर आहेत आणि रीच चांगला 30-40 हजारापर्यंत रीच असतो पोस्टचा. म्हणजे ते लोक बघून जातात पण लाईक टाकत नाही, पण रीच आहे, बघतात लोक. तेवढं त्यांचं प्रेम आहे माझ्यावर. नक्कीच. त्यांनी लाईक टाको की न टाको ते तिथे येऊन वाचतायत. हो. त्यांना वाचावं असं वाटतंय, त्यांचं प्रेम आहे. हे नाही का, लेखक म्हणून माझं यश तर आहेच आहे, पण हे यश भाषेचं आहे, त्या भाषेची जादू आहे ती. नक्कीच. आणि मी ज्या दिवशी आयुष्यात ज्या क्षणी मला वाचता यायला लागलं, त्या क्षणापासून आतापर्यंत मी जेवढे लेखक वाचले, मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, जेवढे लेखक वाचले, त्या सगळ्यांचं योगदान आहे. ही एक पुस्तक, एक लेख, एक शब्द जो येतो एवढ्या ताकदीने, त्याच्या मागे ही फार मोठी प्रचंड परंपरा आहे. त्याच्यामध्ये लोकसाहित्यिक आहेत की ज्यांची नावं आम्हाला माहित नाही, ज्या की आमच्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत. एक आहे, तुम्हाला सांगते, आपण आमच्या बुलढाण्याकडे लग्नातल्या ओव्या म्हणतात, एक ओवी आहे त्याच्यातली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला राहत होते. रमाबाई आंबेडकर दिल्लीला गेल्या. त्या ग्रामीण भागात अत्यंत हलाखीचा अपेष्टांचं आयुष्य जगलेल्या आधी तिथे एक ओवी, आता ही आपल्या समाजातल्या कुठल्या बाईनं लिहिली आपल्याला माहित नाही, पण ती अशी आहे: या बाई दिल्ली शहरामंदी रुपयाला वांगे 4, दिल्ली शहरामंदी रुपयाला वांगे 4, घ्या ना रमाबाई संबार हिरवागार, घ्या ना रमाबाई संबार हिरवागार. अरे काय जादू आहे ह्याच्यात. संबार म्हणजे विदर्भात कोथिंबिरीला संबार म्हणतात. आमच्या बायकांना नवल वाटते. आमची खेड्यातून गेलेली ही जी रोज आमच्या सोबत शेण्यात पत होती, आज दिल्लीला गेली, आज नवऱ्याबरोबर महालात राहत आहे, आणि तिथे तिला ही अशी महागाई बघितल्यावर काय वाटतं, हे आमच्या महिला लिहितात. ह्या सगळ्या माझ्यावर ऋण आहे, ते सगळे माझ्या पाठीशी आहेत, ते माझ्या डोक्यात आहेत, आणि त्या सगळ्यांचं एकत्रीकरण आहे. वेगळे वेगळे लेखक आहेत, अभिजात आहेत, रंजक आहेत, त्या सगळ्यांना खूप वाचल्यानंतर मग हे पुस्तक आलं. म्हणजे ही सगळी त्यांची देणगी आहे. तुम्हाला लेखक व्हायचंय किंवा तुम्हाला लिहायचंय, तुम्हाला लिहायचं असणं आणि तुम्हाला लेखक व्हायचं असणं, ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. ज्याला लिहिता येतं ते सगळे लिहितात, ते सगळे लेखक नसतात. पत्रकार असतात, ते रोज बातम्या लिहितात, ते लेखक नसतात. अनेक कारणांनी मनुष्य लिहितो. अनेक आपल्या परिसरात घडलेल्या, आता इथे उद्याच्याला पिवळ्या रंगाचा पाऊस पडला यवतमाळमध्ये, कोल्हापूर सारखा, तर ती बातमी आहे, ती आपण सगळे फेसबुकला लिहू, म्हणून आपण लेखक नसतो. मला 1000 लाईक पडले म्हणून मी लेखक नसते. मला 8000 फॉलोअर आहेत म्हणून मी लेखक नसते. मला समोरचा विषय जो आहे माझा, परिसरातला, जो कुठला असेल, परिसरातला शेवटी परिसरातलाच असतो. कुठल्या तरी इंग्रजी लेखकाने असं म्हटलंय की काल्पनिक असं काही नसतंच, कुठेतरी ते त्याच्या मेंदूत अनुभव क्षेत्रातली गोष्ट असते. तर तो विषय इथं किती भिडलाय, इथं किती चटका बसलाय. माझ्याकडे कामाला एक बाई येत होती, ती त्यांच्या घरी धुणं धुवायला जायची, तिथं तिला करंट बसला आणि ती पाऊण तास बेशुद्ध पडली होती, सगळ्यांना माहित आहे. त्याच्यानंतर ती खूप दिवसांनी आली, तेव्हा इथं 1.5 इंच खोल जखम, आतली हाडं आणि मांस दिसत होतं, की असं वाईट दृश्य मी कधी बघितलं नव्हतं. आणि ही एक घटना. आणि तिच्याच बरोबर आणखी एक बाई येत होती की तिला नवऱ्यानं खूपच एक दिवशी मारलं आणि ती रडत माझ्या घरी आली होती रात्री. आता ते काय झालं तिच्या घरात हे सगळं मी तिला विचारलं, 4 गोष्टी समजून सांगितल्या, काय खायला प्यायला दिलं, मदत दिली. पण हा इथं लागला विषय. पण मी तिचं नाव टाकून लिहू शकत नाही, तिची बदनामी होईल त्याच्यात. हाताला लागल्याचं ठीक आहे, ते लिहू शकते तिच्या नावाने,
अशा अनेक बायका आहेत की ज्यांच्या आयुष्यात इतकी हालाकीची दुःख आहेत, तर ती मांडणं हे माझं मुख्य. मगाशी मी तेच सांगितलं की ती संकल्पना म्हणजे ते आतूनच येतं उमळून. रडू कसं येतं जोरात, पाहणं कसा फुटतो, लेकराला इथं धरल्यावर दूध कसं येतं, तसंच लेखन आलं पाहिजे. मग ते 1 लाईक पडतो का 1000 लाईक, त्याला काही घेणं नाहीये. तुम्हाला खरंच तळमळीनी जगाला काहीतरी सांगा असं वाटतंय, आता हे लिहिलं नाही तर संपलं, आता मरतेच मी, अशी फिलिंग आली पाहिजे. अरे हे नाही लिहायचं तर काय लिहायचं, मग काय फायदा माझ्या लेखक असण्याचा, काय फायदा, मला लिहिता येते त्याचा काय फायदा. मग तिथे तुम्ही साध्या भाषेत लिहा, तिथे काही ते अलंकार उपमा काय भाषेचं ज्ञान कशाची गरज नाही. तिथे तुम्ही तो अनुभव मांडणं, तो अनुभव तितक्या ताकदीनं घेणं आणि सहानुभूती असणं. ज्या विषयावर तुम्ही लिहिताय त्याच्याबद्दल प्रेम किती आहे तुम्हाला, का कथा रंगवायच्या म्हणून तुम्ही लिहित चालले, 1000 लाईक पाहिजे म्हणून लिहि. कारण काय तुमचं लिहायचं, मला फेमस व्हायचंय, मला युट्यूबवर पैसे मिळवायचे. नाही नाही नाही, असा कोणीच लेखक नाही होऊ शकत. तुला इथं भिडलं पाहिजे, तुला वाटली पाहिजे तळमळ, तुला प्रेम वाटलं पाहिजे, मग तू लेखक आहे. अरे तू कशाही तोडक्या मोडक्या भाषेतली, तू चांगला लेखक आहे. त्याला शुद्ध लेखनही येत नसेल तर त्याला रायटर मिळू शकतो, त्याला लिहिता वाचता येत नसेल तर त्याला शब्दांकन करणारा मनुष्य मिळू शकतो, तो लेखक आहे. या लेखकाला वाचक खूप आहे, पण या लेखकाला वाचायला काय आवडतं? विनोदी आवडतं. मुकुंद टाकसाळे माझे आवडते लेखक. अगदी अगदी मला म्हणजे पु ल देशपांडे तर लहानपणी आम्ही सगळेच वाचत होतो, आई वाचत होती, मी वाचत होते, त्या पिढीला तेच माहित होतं. मुकुंद टाकसाळे त्यांच्या नंतरच्या पिढीत आले. मला विनोदी प्रचंड तेव्हा वाचायला, आणि मुकुंद टाकसाळे माझा अतिशय लाडका आणि आवडता लेखक आहे. आणि त्याच्यातून अरे हो, हे महत्वाची गोष्ट सांगायची राहिली, जर मी काही थोडंफार विनोदी लिहित असेल, मी मुळात गंभीर प्रवृत्तीची लेखिका आहे, पण जर मी जे काही विनोदी लिहिलंय त्याच्यावर मुकुंद टाकसाळेंचा अमिट ठसा आहे. त्यांची मी अनेक पुस्तकं वाचली, पारायण केली. आज तू मुकुंद टाकसाळेंचं एक पुस्तक घेऊन त्या खोलीत बस आणि तिकडून मला फक्त कथेचं नाव सांग, मी सगळी कथा तुला तपशिलासकट सांगते. इतक्या वेळा मी ते वाचलं आणि त्यातून माझी शैली विकसित झाली. मला त्याचा मोह पडला. इतकं परफेक्शन आहे त्याच्यात, एक अनुस्वार, एक काना, एक मात्रा, एक साधा स्वल्पविराम इकडचा तिकडं नाही, एक शब्द जास्तीचा नाही की कमी नाही, हे मी तिथं शिकले. मला असं वाटत होतं ते वाचताना की मला असं जमलं पाहिजे. ते इतक्या सहजासहजी लवकर जमलं नाही. अनेक वर्ष मी वाचलं, अनेक लेखक वाचले तसं हे, पण मला विनोदी आवडतं हे खरं आहे. पु ल आणि टाकसाळे हे दोन, आणि त्याच्या आधीच्याही चोरघडे आहेत, मराठीतले कितीतरी लेखक आहेत विनोदी लिहिणारे. चिवी जोशी, मला ललित हा माझा, आता तेही सांगून टाकते न विचारताच, ललित हा माझा आवडता फॉर्म आहे लिहिण्याचा. कारण बेसिकली मला कविता आवडतात, पण कवितेत मला सगळं बसवता येईना. हे जे सगळं आहे एवढं मोठा माझा पसारा, हा कवितेत बसत नाही. आणि ललित आणि कविता हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. ललित ही कविताच असते, ती मोठी आहे, म्हणून मग ललित माझा आवडता फॉर्म आहे. आणि विनोदी जे काय आहे ते मला वाटत होतं बरं का आयुष्यात जमावं म्हणून, कधी जमेल असं वाटलं नव्हतं, पण आजकाल म्हणतायत तर जमलंय थोडंफार. खूप शिकायचंय आणखी. आता कसं होईन तर होईन माय. कसं होईन तर होईन माय. अरे ह्या बाबतीत तर मला आभार मानले पाहिजे की मगाशी मी म्हटलं की समाज माध्यम ही खूप ताकदवर आहेत, एका बाईला मोठं होण्यासाठी खूप सहकार्य करतात. वृत्तीचा प्रांजळपणा ही एकच काय म्हणूया, एकच क्वालिटी अशी आहे, भावनांचा प्रांजळपणा. जे काय लिहिताय 4 ओळी वाकड्या तिकड्या मोडक्या, पण तुम्ही किती प्रामाणिकपणे लिहिताय हे नेहमीच काउंट करतं. आणि मुंबई स्वयंपाकघर नावाचा एक समूह आहे फेसबुकवर, त्या समूहात मी सुगरण, म्हणजे मी रेसिपी बनवणारी सुगरण वगैरे नाहीये. वरण भात भाजी पोळी मला चांगली जमते, आपली तेवढीच उडी. मला आठवे नाही माहित नाही, स्वयंपाक घरवाल्यांना विचारा की विचार. अरे माहितीये, तर त्या समूहात मी मजेनीच गेले आणि तिथे माझ्या मैत्रिणींनी मला इतकं प्रेम दिलं की मी त्या अगदी पहिल्यांदा तर त्या ऍडमिन समूहाची भक्ती चपळगावकर आणि स्नेहल शेलुडकर दोघींची तर पहिल्यांदा खूप ऋणी आहे की त्यांनी त्या पोस्ट अप्रूव्ह केल्या.
त्या रेसिपीच्या नसताना नियमाच्या बाहेर जाऊन. आणि त्याच्यामुळं मला एक प्रचंड मैत्रिणीचा वर्ग मिळाला, मैत्र परिवार मिळाला मोठा, की जो माझ्या लेखनाचा चाहता आहे. आणि ह्या माझ्या मैत्रिणी, हे माझं संपूर्ण मैत्र परिवार, स्त्री आणि पुरुष सगळे आहेत त्याच्यात, त्यांना माझं गंभीर साहित्य पण आवडतं, विनोदी पण आवडतं. मी त्यांना सतत गंभीर करू शकत नाही. हे इतके प्रचंड दुःख आहेत ग्रामीण भागातल्या महिलांचे, लिहित बसलं तर रोजच रडायचं काम आहे. म्हणून मग मी कुठेतरी चिमटे काढून की आपलाही मूड बदलतो आणि त्यांचाही. आणि मला लोकांना हसवायला आवडतं, स्वतःला पण हसायला आवडतं. म्हणून मग मी त्याच्यात ते कॉमेडी रेसिपी पाडल्या. ही सगळी कृपा. आणि आता तर चक्क कितीतरी लोक मला म्हणतात की ते रेसिपींचं पुस्तक काढ म्हणून. बघूया. आणि दुसरं येणारं पुस्तक तेच ना, ते तिथंच सांगत आहे आता की तिथेच मी त्यांनी ग्रुपच्या नियमाबाहेरच्या पोस्ट अप्रूव्ह केल्या म्हणून त्या सगळ्या मैत्रिणी आकर्षित झाल्या. आणि तिथे सुप्रिया खोत आहे त्या ग्रुपवर. तिने त्या पुस्तकाला, माझं जे नवीन पुस्तक येत आहे हॅशटॅग कसं होईन तर हू माय, तर माझ्या कथांमध्ये माझ्या सासूबाईंच्या तोंडचं वाक्य असायचं, कसं होईन तर होईन माय माय गणेशचं. तर हे मी प्रत्येक ठिकाणी लिहित होते, कसं होईन तर होईन माय गणेशचं, कसं होईन तर होईन मा गणेशचं. तर ते तिने सांगितलं की हे नाव दे पुस्तकाला. ती आत्या आहे माझ्या पुस्तकाची, तिने बारसं केलेलं आहे त्याचं सुप्रियानी. येतंय आता, हो ते येतंय पुस्तक, घ्या नक्की सगळ्यांनी. धमाल विनोदी आहे ते, तुम्हाला भरपूर पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात तुमच्या घरात येईल. जानेवारीच्या पहिल्या वीक मध्ये अमेझॉनची लिंक येईल. हा, अमेझॉनची लिंक यायची बाकी आहे, पण सुरुवात झालं आता त्याला, बाकी सगळं ठरलं. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, मुकुंद टाकसाळेंनी त्याला प्रस्तावना लिहिली. माझं किती मोठं भाग्य आहे की जो माझा लहानपणापासूनचा आवडता लेखक होता, खूप लहान नाही, वाचनाच्या वयात वयाच्या 10व्या-12व्या वर्षी मी त्यांना वाचायला सुरू केलं. तो माझ्या आवडत्या लेखकांनी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली. आणि दुसरं, अनवर हुसेन एवढ्या मोठ्या चित्रकारांनी माझ्या पुस्तकाला अत्यंत बोलकं मुखपृष्ठ. अरे वा. पाहिल्याबरोबर कळतं की आत काय म्हणून. माझ्या मैत्रिणींना ते आवडलं. आणि मी आताही, म्हणजे तुम्हाला मजा वाटेल, कदाचित खरं वाटणार नाही, 7व्या वर्षापासून वयाच्या मी गंभीर पुस्तकं वाचली. म्हणजे ते आमच्या आईच्या काळात जी कोणी होती, जयवंत दळवी, नासी फडके, वि स खांडेकर यांची पुस्तकं लोकप्रिय होती त्या काळी, पु ल देशपांडे. तर पुलंचा विनोद तर 7व्या वर्षापासून मला आवडायचा आणि कळत होता. पण नंतर जेव्हा खूप समज आली त्यावेळेस मला पुलंचं गंभीर लेखन खूप आवडायला लागलं. विनोद तर आहेच, पण मला आता तो थोडासा आधीच्या काळातला वाटतो. आता फॉर्म बदलत जातात लेखकांचे नेहमी, आणि नवीन नवीन येतच असतात. ते एक छान गाणं आहे बघा, मुझसे बेहतर कहने वाले तुमसे बेहतर सुनने वाले, पुढे पण येत राहतील. तसं ते दर पिढीत कोणी ना कोणी छान येत असते. मुझसे बेहतर कहने वाले तुमसे बेहतर सुनने वाले. एका पुरुषामागे, यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. एका यशस्वी अमृतामागे 2 यशस्वी पुरुष आहेत. हो, बरोबर आहे. एक प्राध्यापक आणि एक जगविख्यात सायंटिस्ट किंवा पर्यावरण प्रेमी असा बोधिसत्व. खरंय ना. अरे माझं पुस्तकच मुळात बोधिसत्वमुळे आलं ना, सलोख्याच्या गोष्टी. ते काळबांडे सर म्हणाले की तुम्ही बोधीची माहिती कॉलम वाईज लिहा सकाळला. म्हणून मी नागपूर सकाळला मूल घडविताना नावाची सिरियल चालवली. ती खूप लोकप्रिय झाली. म्हणून मग ते म्हणले की तुम्ही पुस्तक लिहा. मग आम्ही ते पुण्यातल्या लोकांशी संपर्क केला आणि मग पुस्तक आलं. म्हणजे माझ्या पाठीशी तर माझा मुलगा आहे, त्याच्यामुळे माझं पुस्तक आलं. मी लेखक असून काहीच होत नव्हतं. लेखक तर खूप दिवसाची आहे मी, गेल्या 20 माझा मुलगा लिहिते, पण माझा मुलगा यशस्वी झाला आणि त्याच्यामुळे माझं पुस्तक आलं. तर पर्यावरणाच्या संदर्भात काम करत असताना पर्यावरण प्रेमी जे श्लोकमाला तुम्ही तयार केलेली आहे आणि युट्यूबला जी छोट्या छोट्या मुलांनी आणि बोधिसत्वांनी ते गायन सुद्धा केलेलं आहे. खूप अप्रतिम असं पुस्तक आहे आणि खूप सुंदर अशी ती श्लोकमाला म्हणजे लोकांना तुम्ही प्रेझेंट केलेली आहे. तर त्या संदर्भात आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. हा, आता पर्यावरणाचं जेव्हा काम सुरू केलं 2013 साली, मी तर 2009 साली मी सुरू केलं, 13 साली बोधी जॉईन झाला. 2009 साली यवतमाळच्या वडगाव एरियामध्ये 2 शाळा आहेत, गुलाम नबी आझाद शाळा आणि सावित्रीबाई फुले कन्या प्रशाला, माहित आहे तुला. त्या शाळांमध्ये पहिल्यांदा सीडबॉलचा प्रोग्राम मी केला. त्यावेळेस बोधी खूप छोटा होता.
नंतर 13ला मोदी माझ्यासोबत जॉईन झाला आणि पर्यावरण श्लोकमालाचं तो 7वीत असताना ते शाळेत कॉम्पिटिशन होत्या की संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धा, त्याच्यात भाग घेतला. तर मग शोधायला लागले. तर म्हटलं हे बघ, तू एन्व्हायरमेंटचं काम करतो ना, मग तू एन्व्हायरमेंटचे श्लोक म्हण. मग ते आम्ही शोधायला लागलो. करता करता ते सापडले. मग आवड लागली की अरे तर खूपच छान आहे. जगभरातून पर्यावरणावर आजकाल चर्चा चालते. जगभरातले तज्ज्ञ त्यावर काम करतात आणि आपल्याला माहिती देतात, सल्ले देतात, अपडेट मिळतात. पण मला ही जी जुनी पुस्तकं आहेत पुराण काळातली, कितीतरी जुनी आहेत, मत्स्य पुराण आहे, स्कंद पुराण आहे, मनुस्मृती आहे, त्याच्यात हे श्लोक सापडले पर्यावरणाचे की जे इतके बेसिक आहेत की अगदी लहान मुलावर संस्कार करण्यासारखा, की नदीमध्ये शू करायची नाही असा श्लोक आहे. बहुतेक मनुस्मृतीतला आहे, मत्स्य पुराणातला असेल. तर तो नदीत शू करायची नाही आहे, नदी स्वच्छ ठेवायची. त्याच्यानंतर विहिरीची काळजी कशी घ्यायची, तलावाची काळजी कशी घ्यायची, तलावाला संस्कृतमध्ये तडाग म्हणतात. झाडांची काळजी कशी घ्यायची, का घ्यायची, कुठल्या झाडाचे काय गुणधर्म आहेत. इतकी सोपी भाषा, म्हणजे ती संस्कृत आहे म्हणून आपल्याला कळत नाहीये. ती जर मराठी हिंदीत आली तर अरे किती छान आहे. मला वाटतं की हे पुस्तक शाळांमध्ये गेलं पाहिजे. लहानपणापासून मुलांना हे सांगितलं पाहिजे. भाषा बाजूला ठेवून द्या, संस्कृत फक्त ओके हा संस्कृत श्लोक आहे, पण त्याचा अर्थ हा इतका छान आहे की नागरिक शास्त्र म्हणजे काय, कुठे शी करायची आणि कुठे शू करायची हे मुलाला कळलं पाहिजे. तुमचा मुलगा IIT इंजिनियर झाला आणि कुठेही रस्त्यात कोपऱ्याला उभा राहून शू करत असेल तर त्याला काही मूल्य विकास म्हणतात का, व्हॅल्यू एज्युकेशन म्हणतात का? याचा अर्थ तो कुठेतरी कच्चं राहिलं व्हॅल्यू एज्युकेशन. तर बेसिकली आम्ही मास्तरांनी म्हणत असतो की शी आणि शू कुठं करायची कळलं पाहिजे त्याला. तसं त्यात ते आहे खूप सारं. 52 श्लोक आहेत, 52 श्लोकांवर 52 व्हिडिओ आहेत. 52 व्हिडिओमध्ये भारतातले हजारो मुलं आहेत. आणि हे हलतं बोलतं पुस्तक आहे. दे ग मला, मी दाखवते, तू दाखव. तर हे हलतं बोलतं पुस्तक आहे. याच्यात प्रत्येक पानावर एक QR कोड दिलाय आणि त्या QR कोड मध्ये एक स्कॅन केला की व्हिडिओ दिसतो. 30 सेकंदापासून ते 4 मिनिटापर्यंत व्हिडिओ आहेत. आणि तो प्रत्येक व्हिडिओ त्या मुलाला बघायला मिळतो की माझ्यासारखंच कोणीतरी लहान बाळ, एक मुलगा एक मुलगी त्याच्यात बोलतीये. आणि ही सगळी मुलं, आमच्या बोधिसत्वाचा मोठा मैत्र परिवार हा सगळा सांगतोय जगाला समजून की अरे हे असं करायचं, हे असं करायचं नाही. एका संस्कृत मधल्या चांगल्या शिक्षकाने प्लॅस्टिक वरती लिहिलेला उत्तम श्लोक आम्हाला सापडला. हे अवघड होतं, फक्त पर्यावरणाचे श्लोक शोधणं अवघड होतं. नक्कीच. पण मग मला हे करायचं होतं की त्यांना 27 का 29 श्लोक त्यांना ऑलरेडी शोधले होते. नंतर 11वीत गेल्यावर त्याला त्याचं मागे लागले व्याप. मग बाकीचे श्लोक मी शोधले ते, आणि त्यानं इंग्रजीत ते केलं होतं. पण मग मला ते हिंदीत मी असं का केलं की मराठी फक्त महाराष्ट्रात समजते, इंग्रजी अनेक ठिकाणी समजत नाही पालकांना, पण हिंदी सगळ्यांना समजते भारतात, म्हणून ते पुस्तक हिंदीत केलं. आणि त्याच्यात कुठलाही मागासलेपणा किंवा पुराणात जाऊन काहीतरी उकरून काढायचं आणि म्हणायचं की बघा आमच्या देशात हे पण होतं, आमच्याकडे हे सगळंच होतं, हा त्या मागचा भाव नाही, ही भूमिका नाही. तो प्रत्येक श्लोक खूप छान अर्थपूर्ण आहे. आणि त्याच्यातून शिकायचं काय, फक्त आपल्याला की आजचं पर्यावरण स्वच्छ कसं ठेवायचं एवढंच घ्यायचं त्याच्यापासून. त्याच्या धर्माशी त्याला कधीही कोणी बांधू नये अशी माझी हे आहे, इच्छा आहे. अमृता गणेश खंडेराव हे नाव जगविख्यात, म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यात आज घेतलं जातं किंवा याचे फॉलोअर्स पण भरपूर आहेत. तर मागे वळून बघत असताना काय वाटतं? हे कसं झालं की करत गेले आणि होत गेलं. मला माहित नव्हतं माझं पुस्तक येईल, मला माहित नव्हतं ते पुस्तक येईल त्याच्यात, किंवा मला माहित नव्हतं की आम्ही इतकी लाख झाडं लावू शकतो. मला काय माहिती आपल्या 2 हातात एवढी शक्ती आहे. हे इच्छाशक्ती होती, धडपड केली आणि लोक बरोबर आले. हे तर यवतमाळच्या लोकांचे आभार आहेत. म्हणजे असं म्हणता येईल की लोक आते गए और गया. यवतमाळचे लोक सुरुवातीला तेच होते माझ्यासोबत. यवतमाळचे सगळे पत्रकार, यवतमाळचे नागरिक, यवतमाळचे पालक. सुरुवातीला कोण होतं? दिल्लीतला माणूस इंटरव्ह्यू घ्यायला कधी आला? जेव्हा लाख झाडं लागल्याची बातमी गेली पेपरला तेव्हा आला. लाख झाडं लावले कुणी? ते काय आम्ही दोघांनी लावलेत का मायलेकरांनी? नाही. आम्ही धडपडलो. शाळेत जा, बचत गटात जा, ग्रामपंचायतीत जा, कुठल्या ऑफिसमध्ये जा, कुठे समर कॅम्पला जा, त्या मोर मॅडमच्या समर कॅम्पला जा, कुठंच सोडलं नाही आम्ही. अरे लग्नात सुद्धा आम्ही जाऊन सांगितलं लोकांना झाडं लावा. म्हणजे मंगलाष्टक झाल्याबरोबर माईक घेतला आणि लगेच सांगून टाकलं. आम्ही कुठली संधी सोडली नाही, लाजलो नाही, घाबरलो नाही.
त्याचं यश आहे. लाजू नाही. आपलं जर इच्छा प्रामाणिक असेल तर आज करू उद्या करू पण करू नये, आणि लाजू तर अजिबात नाही. लाजल्याने अर्ध यश हुकतं, नक्की. लाजता कामा नाही. अमृता, एक आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट, यंदाच्या साहित्य संमेलनामध्ये संमेलनाध्यक्षांनी म्हणजेच मुकुंद टाकसाळे यांनी तुझ्या कवितेचा उल्लेख केला. त्यांच्या भाषणात त्यांनी तुझ्या विनोदी कथांचा उल्लेख केला. आज जेव्हा एक संमेलनाध्यक्ष तुझी ओळख सांगतात किंवा तुझा उल्लेख करतात तेव्हा आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. अशाच एखाद्या मोठ्या संमेलनाचे तू पण संमेलनाध्यक्ष व्हावं आणि मी कॅमेरा घेऊन यावं. अगं तू माझ्या शेजारी बसावं खुर्चीत, आपण एकत्र आजूबाजूला बसावं. ते महानगर साहित्य संमेलन होतं मुंबईतलं, आणि अखिल भारतीय ते दिल्लीत आहे, पण हे महानगर होतं. त्यांनी फरक पडत नाही काही, पण मी एक क्लिअर केलं. आणि दुसरं म्हणजे साहित्य संमेलनाचं अध्यक्ष व्हावं असं तू म्हणतीये, कल्पना चांगली आहे, पण एखाद्या सामाजिक क्षेत्रात जर 1000 लोकांना रोजगार देऊ, महिलांना रोजगार देऊ शकले, ते माझं जास्त मोठं स्वप्न आहे. म्हणजे पुस्तकी ज्ञानापेक्षा जे प्रॅक्टिकली ज्ञान आहे तर ते लोकांपुढे मांडणं किंवा लोकांच्या कामी येणं हे सगळ्यात मोठं यश आपण. हो हो हो, आधी काम करून मग लिहूया पुस्तक, नंतर आधी काम करू. तुझ्या व्यस्त दिवसातला तुझ्या महिला मदत केंद्रातनं थोडंसं बाजूला राहून जे आम्हाला थोडाफार वेळ दिला, तुझ्या लिखाणाला ठेवून जो एक वेळ दिला, त्याबद्दल अगं नका आभार मानू, मैत्रिणी आहे आपण, आभार कुठं मानताय? आभार हा एक आभाराचा भार कशाला. हा तेच तर, काही गरजच नाही. कारण की म्हणजे आता हे तू समारोप करते, बोलणं योग्य नाही, पण तू तुझ्या परीने, ती तिच्या परीने आपापल्या समाजसेवा, आपापली कामं तितकीच ताकदीने करताय. तुमचे सुद्धा मी इंटरव्ह्यू घेतले पाहिजे तितकी तुम्ही आपापल्या पद्धतीने कामं करतच आहे. ती कितीतरी मोठं काम आहे तिचं. ती बोलत नाही, सांगत नाही, ती प्रसिद्धी परागमुख आहे, ती चुपच राहते. किती वर्ष झाले मी तिला सांगते, पण ती सुद्धा तिचं काम मोठं आहे. आणि तू एवढा सगळा व्याप सांभाळून, ते प्राध्यापकाची बायको असणं म्हणजे काय तुला चांगलं माहिती आणि मला चांगलं माहिती. एवढा सगळं व्याप सांभाळून तू चॅनल चालवते, धडपडते, एवढ्या चांगल्या चांगल्या म्हणजे लोकांपर्यंत महिलांचा आवाज पोहोचवते. अरे हे काय कमी आहे का? हे मोठं काम आहे ना. धन्यवाद. तरी एक औपचारिकता असते. आभारचा हा भार पेलावाच लागतो. रसिक हो, प्रेक्षक हो, आम्ही आमच्या परीने अमृताला तुमच्या समोर मांडण्याचा, तुमच्या समोर तिचं मनोगत, तिच्या भावना पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. नक्की बघा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.